हा, परफेक्ट. इतकं सुंदर आणि टेस्टी हे खारं वांग पाहून असं वाटतंय की आत्ताच एक बाजरीची भाकरी टाकावी गरमागरम आणि खायला सुरुवात करावी. तर खूप टेस्टी आहे हे खारं वांग आणि रेसिपीसाठी लागणारं साहित्यही खूप कमी आहे. तर आजकाल काय होतं, आपण काय करतो, गडबडीत पटकन असं लाल वांग्याची रेसिपी करतो. पण आपल्याला वाटतं की हे जे खारं वांग आहे किंवा जे भरलेलं वांग आहे ते बनवायला खूप वेळ लागतो. पण आज मी अशी रेसिपी शेअर करणार आहे, कारण ही रेसिपी एकदम पटकन होते, झटपट होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. आजी नेहमी काहीतरी स्पेशल करायचं असेल तर खारं वांग बनवायची. खारे वांग बनवण्यासाठी साहित्य पाहूयात. इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी चिरलेलं खोबरं, 12 ते 13 लसुणाच्या पाकळ्या, आलं, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपण खारं वांग हिरव्या मिरच्यांचं बनवणार आहोत. त्यासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशी हिरवीसर आणि थोडीशी त्याच्यावरती जांभळसर कलर असलेली वांगी आपल्याला घ्यायची आहेत. तर वांगी निवडताना नेहमी तुम्ही ही जी हिरवी आणि त्याच्यावरती थोडंसं जांभळा कलर असेल अशीच वांगी निवडा. कारण ही वांगी चवीला खूप छान लागतात आणि यांना पाणीही कमी सुटतं. त्यामुळे आपलं खारं वांग छान होतं. तर काय करायचंय, हे जे आपण जिन्नस घेतलेले आहेत, खोबरं, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि अ, अ, कढीपत्ता, हे जे घेतलेलं आहे ते आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला घालायचं नाही. कोरडंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली जी पेस्ट आहे ती छान अशी बारीक होईल तोपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर मी सगळे जिन्नस ह्या छोट्या मिक्सरच्या जारमध्ये भरलेले आहेत आणि मी हे वाटून घेणार आहे. तर वाटून घेतलं की आपण पुढची प्रोसेस पाहूयात. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करायची आहे. ही पेस्ट आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. कारण आपल्याला पुढे यामध्ये अजून काही गोष्टी टाकायच्या आहेत, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो खूप टेस्टी आणि छान लागेल. हे जिन्नस काढून मी हे साईडला बाउलमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता आपले जे वांगे आहेत, आपण जी वांगी घेतलेली आहेत, तर ती वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि आपल्याला ह्याचे देठ काढायचे आहेत. म्हणजे जे वरचे काटे आहेत आणि जे साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि मधून आपल्याला ही वांगी चिरून घ्यायची आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला वांगी छान अशी सोलून घ्यायची आहेत. तर तुम्ही काय करू शकता, फक्त वरचे काटेही काढू शकता. जर तुम्हाला हा जो भाग आहे तो आवडत असेल खाताना, तर तुम्ही तोही ठेवू शकता. फक्त वांग्याचे वरचे काटे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते खाताना मध्ये येणार नाहीत. तर मी अशा पद्धतीने सोलून वांग्याची भाजी बनवते. तर हे जे वरचं आहे ते मी सगळ्या वांग्यांचं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वांगी छान अशी चिरायची आहेत. तर वांगी चिरायची का? कारण आपल्याला पाहायचं आहे की वांग्याच्या आतमध्ये काही किडके वगैरे, आळी वगैरे नाही आहे ना. तर मी वांग्याचा देठ अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. म्हणजे थोडासा आपल्याला वांग्याला देठ ठेवायचा आहे आणि जो वरचा देठ आहे तो काढून टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक चीर मारून मधून वांग चिरून घ्यायचं आहे. जास्तही वांग आतमध्ये चिरायचं नाहीये. देठाच्या थोडं अलीकडे वांग चिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 4 भागामध्ये आपण हे वांग चिरून घेतलेलं आहे. तर काय होतं, आपण जर जास्त वांग आतमध्ये चिरलं तर ते तुटतं. तर तुटू नये म्हणून एक निम्म संपून पाऊण वांग चिरायचं. म्हणजे आतमध्ये त्याला थोडंसं देठापाशी त्याला आधार राहतो आणि ते वांग कट होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळी वांगी छान अशी नीट पाहून, आतमध्ये खिडकी आहे का नाही ते पाहून चांगली चिरून घ्यायची आहे 4 भागामध्ये. तर मी अशा पद्धतीने वांगी चिरून घेतली होती आणि सुदैवाने माझी जी वांगी होती ती सगळी छान होती. त्यात कोणत्याही प्रकारचं किडकं वांग नव्हतं. खूप छान टेस्टी अशी ही वांगी दिसत होती. पाहतानाच मला असं वाटलं की कधी मी भाजी बनवतेय आणि खायला घेतेय. तर तुम्ही बघू शकता मी अशी छान वांगी चिरून घेतलेली आहेत आणि ही साईडला ठेवून दिली. एक गोष्ट म्हणजे वांगी नेहमी चिरल्यावरती ती पाण्यात ठेवायची आहेत, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. आता आपण जो मसाला बनवला होता तो मसाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळद आणि थोडंसं लाल तिखट मी ॲड केलेलं आहे. तर लाल तिखट ऑप्शनल आहे. नसेल हवं तर नका टाकू. त्यानंतर चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे. म्हणजे 1 टेबलस्पून इतकं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून मी हळद घेतलेली आहे आणि अर्धा टेबलस्पून मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे
शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते शेंगदाणे छान भाजून त्याचा कूट बनवायचा आहे. नंतर आपण यामध्ये टाकलेला आहे छान बारीक चिरलेला कांदा. तर कांदाही छान बारीक चिरायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर कांदा मी इथे एक छोटी वाटी घेतलेला आहे, म्हणजे 2 छोटे कांदे मी चॉप करून घेतले होते आणि अर्धी वाटी आपण इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हाताने सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळ्यामध्ये मीठ आणि हळद आणि जे आपण मसाले केले आहेत ते सगळे मिक्स होतील. तर आता तुम्हाला मी दाखवते वांग कसं भरायचं. आपण जे 4 भाग केले आहेत त्यातल्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरायचा आणि नंतर दुसऱ्या अर्ध्या वांग्यामध्ये मसाला भरायचा आणि असं दाबून छान असं वांग पॅक करून घ्यायचं, जेणेकरून मसाल्याने वांग आतमध्ये मसाला पूर्ण भरला जाईल आणि बाहेरूनही मसाल्याचं कोटिंग दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला वांग भरून घ्यायचं आहे मसाल्याने. तर मसाला छान आतमध्ये भरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सगळी जी वांगी आहेत त्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि दाबायचं आहे. वांग जेव्हा आपण मसाला भरतो तेव्हा ते दाबायचं, म्हणजे छान मसाला आतमध्येच राहतो, वांग्याच्या आतमध्ये. शिजूनही झाल्यावरतीही आपल्या वांग्यामध्ये मसाला राहतो. त्यामुळे आपल्याला मसाला छान असा दाबून भरायचा आहे. जितका मसाला जास्त भरता येईल तितका मसाला आपण वांग्यामध्ये भरायचा आहे आणि हा टेस्टी मसाला भरल्यामुळे आपलं वांग खूप छान होतं. तर अशा पद्धतीने मी माझी सगळी वांगी ह्या मसाल्याने फिल करून घेतली होती. आता तुम्ही इथे बघू शकता माझ्या वांग्यांमध्ये खूप छान असा मसाला भरलेला गेला आहे. मी हलवतीये तरी मसाला बाहेर येत नाहीये, म्हणजे पॅक असा मसाला भरला गेलेला आहे. आता आपण पुढची स्टेप पाहूयात. एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी इथे 2 चमचे इतकं तेल टाकणार आहे. तर भरल्या वांग्याला थोडंसं तेल जास्त लागतं, त्यामुळे तेल 2 चमचे घेतलेलं आहे मी इथे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण जिरी आणि मोहरीची फोडणी देणार आहोत. तर 1 टेबलस्पून मी इथे मोहरी घेतलेली आहे आणि तेवढीच मी इथे जिरी घेतलेली आहे. जिरी आणि मोहरी छान अशी आपल्याला तडतडून द्यायची आहे. जिरी आणि मोहरी तडतडली म्हणजे आता बघताय तुम्ही तडतडायला सुरुवात झाली आहे. ती छान तडतडली की आपण यामध्ये जी वांगी भरलेली आहेत ती वांगी टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चिरलेला लसूणही टाकू शकता, तोही खूप छान लागतो. तो ऑप्शनल आहे. ज्यांना आवडत असेल लसूण म्हणजे लसणाची फोडणी, त्यांनी लसणाची फोडणी दिली तरीही छान चविष्ट लागतं हे वांग. तर अशा पद्धतीने मी इथे वांगी जी आपण भरलेली आहेत ती वांगी सगळी यामध्ये टाकून घेतलेली आहेत आणि वांगी टाकून झाली की आपण यामध्ये टाकणार आहोत जो मसाला आपला उरलेला आहे, तो मसालाही यामध्ये आपल्याला फिल करायचा आहे. तर बघू शकता जो मसाला माझा शिल्लक राहिला होता तो मसाला मी वरतून यामध्ये टाकलेला आहे. तर छान असा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि कमी गॅस ठेवायचा आहे. थोडा वेळ कमी गॅसवरती ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. नंतर आपला मसाला टाकून झाला की आपल्या जे वांगे आहेत आणि जो मसाला आहे त्याला छान असं तेलाचं कोटिंग करून घ्यायचं. जी मोहरी आहे आणि जी जिरा आहे ते सगळीकडे पसरलं पाहिजे आणि वांग्याला आपल्या तेल लागलं पाहिजे मेन म्हणजे. तर अशा पद्धतीने तुम्ही वांगी हलवून घ्यायची आहेत आणि छान वांग्याला तेल लागलं, सगळ्याच वांग्यांना तेल लागलं आणि मसालाही सगळीकडे पसरला की यामध्ये आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 वाटी इतकं पाणी. तर मी अंदाजाने तांब्याने पाणी ओतत आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही 1 ते 1.5 वाटी इतकं पाणी ओतायचं आहे आणि यावरती आपण एकदा दोनदा हलवायचं, छान असं मिक्स करायचं. सगळे जे मसाले आहेत ते मिक्स झाले पाहिजे त्या रस्स्यामध्ये, पाण्यामध्ये आणि नंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत वांग. तर तुम्ही बघू शकता छान असं वांग्यामध्ये पाणी मी किती टाकलंय, थोडंसंच वांग्यात पाणी टाकलंय, म्हणजे जास्तही पाणी नाहीये. कारण आपल्याला हे सुक्कं वांग बनवायचं आहे. खारं वांग नेहमी सुक्कं असतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं आहे आणि लागल असं आपण पाणी ओतत जायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी पुरेसं आहे एवढ्या वांग्यांसाठी
मग मी आता झाकण ठेवून घेत आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं मी कमी गॅसवरती हे वाफवून घेत आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपण ओपन करून पाहायचं आहे की याला पाणी लागतंय का नाही. म्हणजे एकदा चेक करायचं की पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे की नाही आणि हवा असल्यास थोडंसं पाणी पुन्हा एकदा ओतायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी जेवढं पाणी टाकलं होतं त्यामध्ये वांगी आपली शिजत आहेत. तर मधून-मधून आपल्याला ही वांगी पलटी करायची आहेत, जेणेकरून सगळ्या बाजूने आपलं वांगं छान असं शिजलं जाईल, देठही शिजले जातील. तर हे वांगं शिजण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात आणि त्या पद्धतीने आपण आहे ना यामध्ये 15 ते 20 मिनिटामध्ये 2 ते 3 वेळा वांगी पलटी-उलटी करायची आहेत, जेणेकरून सगळ्या बाजूने आपली वांगी छान शिजली जातील आणि पाण्याचं प्रमाण हवं असेल तर पाणीही टाकता येईल. तर मी यामध्ये थोडंसं पाणी नंतर ॲड केलं होतं. म्हणजे 1.5 कप पाणी ॲड करून पुन्हा एकदा थोडं कमी पडल्यावरती मी अर्धा कप इतकं पाणी पुन्हा ॲड केलं होतं. म्हणजे टोटल मला इथे 2 कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि झाकण ठेवून मी छान हे वांगं शिजवून घेतलेलं आहे. 20 मिनिटानंतर माझं वांगं खूप छान मध्ये शिजलं होतं आणि मी देठाने हे वांगं चेक केलं, देठ शिजला आहे की नाही. तर वांगं चेक करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की वांग्याचा देठ शिजला म्हणजे वांगं शिजलं. तर अशा पद्धतीने मी सुंदर असं टेस्टी हे भरलेलं वांगं, खारं वांगं बनवलेलं आहे आणि हे खूप टेस्टी लागतं. तुम्ही बघू शकता सगळी वांगी छान अशी शिजलेली आहेत. चला तर मग तुम्हाला ही छान वांग्याची रेसिपी आहे ती छान सर्व्ह करून दाखवते. तर खूप टेस्टी ही रेसिपी झालेली होती आणि आमच्या घरात सर्वांना खूप आवडली. तुम्हीही वाट पाहू नका. आजच जाऊन मार्केटमधून छान कवळी अशी वांगी घेऊन या आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर माझ्या चॅनलला फॉलो करा फॉर नवनवीन रेसिपीज. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करता तेव्हा नवनवीन रेसिपी जेव्हा मी पोस्ट करते त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन घेऊन येतात. त्यामुळे नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.